सो काल मी माझ्या आयुष्यातला पहिला व्हिडिओ अपलोड केला होता. तुम्ही हे नाही का समजून मी काल हिंदीमध्ये बोलतोय, आज मराठीमध्ये बोलतोय. याच्यामागे एक रिझन असं आहे, की हिंदी माझी किती वाईट आहे तुम्ही काल बघितली असेल आणि मराठीचा टोन मला आवडतो. मी लहानपणापासून मराठीत बोलतो त्यामुळे मला मराठी कम्फर्टेबल असतं वाटतंय. तर सांगायचं तात्पर्य फक्त एवढंच, की काल मला एक मेसेज आला होता, की तो बोलला मला लिटरली, की "भाई तू मराठीमध्ये ट्राय कर. तुझी हिंदी थोडीशी वीक आहे, बट तू प्रयत्न करतोय ते मला आवडला." तर मी आज त्याने सांगितल्याप्रमाणे मराठीमध्ये ट्राय केलंय. तर तुम्हाला काही गोष्टी चुकीच्या वाटत असेल, तर तुम्ही ते सजेशन देऊ शकता मला. मी त्या हिशोबाने माझी चुका चेंज करू शकतो. आणि खरंच तो पार्ट वेगळा पण आहे, की मी तो खरंच व्हिडिओ एवढ्या वेळानं बघितल्यानंतर मला स्वतःला लाज वाटली. मी स्वतः डिलीट करणार होतो, की लोकं काय विचार करतील या गोष्टीचा विचार करून मी तो व्हिडिओ डिलीट पण करणार होतो. पण मी म्हणलं, की बघू, एक दिवस थांबू. जे काही होईल त्याच्यानंतर डिसाईड करेल. तर मला आवडलं, जे तुम्ही रिस्पॉन्स मला दिला. तर तुमच्या कमेंटमुळं एक थोडासा वेगळा कॉन्फिडन्स आला. मला वाटलं, की हां, ही गोष्ट मी करू शकतो. कालपर्यंत जी मनामध्ये भीती होती, आज तेवढ्या लेव्हलला नाही आहे. आज भीती वाटतीये, बट मी आज मराठीमध्ये बोलतोय, तर मला असं तेवढा कॉन्फिडन्स आहे, की हां, मी आज थोडं तरी ॲटलीस्ट कॅमेरा फेस करू शकतो. कालच्या कॉन्फिडन्समध्ये आणि आजच्या कॉन्फिडन्समध्ये मला स्वतःला फरक जाणवतोय. आणि खरंच तुम्ही जो कॉन्फिडन्स दिला, त्याच्यामुळे मी आज कॅमेरा खरंच ऑन करू शकलो. नाहीतर मला नाही वाटत मी कंटिन्यू करू शकलो असतो. तर याच्यापुढे माझे कंटेंट काहीतरी वेगळे असतील नक्कीच. आज फक्त हे मराठी आणि हिंदीचं कन्व्हर्सेशन मला कॉन्फिडन्स बघायचा होता. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला होता. बाकी आपण भेटूया लवकरच. पुन्हा एकदा